नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बेटा, तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आज आपल्याला नवीन क्वेश्चन पाहायचा आहे सॉलिसिटर अकाउंटचा. याच्यामध्ये क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, स्क्रीन समोर आहे, पाहू शकता. क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं आहे, मिस्टर गणेश इज अ सॉलिसिटर. हिज ट्रायल बॅलन्स ॲट द एंड ऑफ इयर 31 डिसेंबर 1987 वॉज फॅलो. या ठिकाणी त्या व्यक्तीचा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, पाहू शकता. कॅपिटल सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला सॉलिसिटर अकाउंटमध्ये दोन अकाउंट बनवावे लागतात, दॅट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि दुसरं आहे बॅलन्स शीट. आता हे आयटम आपल्याला पोस्ट कुठं करायचं, कॅपिटल आपण लिहिणार कुठं, बॅलन्स शीटमध्ये. ड्रॉइंग कॅपिटलमधून मायनस करणार, फर्निचर असेट्सला लिहिणार, रेंटसुद्धा असेटला लिहिणार, रेंट, सॅलरी, स्टेशनरी, पोस्टेज या तीन गोष्टी एक्सपेन्सेस आहेत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार पोस्टेज आणि त्याच्यानंतर क्लायंट फॉर कॉस्ट. क्लायंट फॉर कॉस्ट हे नवीन आहे, आपल्याला नवीन आयटम आहे, त्याच्यामुळं याचे तीन इफेक्ट होतात. लक्षात ठेवा, आतापर्यंत नाही पण इथून पुढे तरी लक्षात ठेवा की क्लायंट फॉर कॉस्टचे तीन इफेक्ट होणार आहेत. एक या ठिकाणी आपल्या बॅलन्स शीटच्या असेट्सला, दुसरा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आणि तिसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर आहे क्लायंट फॉर डिस्बर्समेंट, एकच इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लॉ बुक्स ज्याप्रमाणे क्रिकेटरची बॅट, हेल्मेट, पॅड त्याची असेट असते, त्याचप्रमाणे लॉयरची जी असेट राहणार आहे त्याचे बुक्स राहणार आहेत. प्रॉफिट कॉस्ट म्हणजे इन्कम आहे, फीस रिसिव्ड फ्रॉम क्लायंट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दाखवा. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे सगळं असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवा. सॅलरी आउटस्टँडिंग सांगितले 200 रुपये आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे डेप्रिशिएशन फर्निचरवरती आणि लॉ बुक्सवरती 10% काढा म्हणलेलं आहे. डेप्रिशिएशन, प्रिपेअर प्रॉफिट लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ सॉलिसिटर. ओके, चला तयार करूया. क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रुपीज पर्टिक्युलर्स क्रेडिट साईड, डेबिट साईड. त्याचप्रमाणे लायबिलिटी आपली बॅलन्स शीटसुद्धा बनवून घेऊया. बॅलन्स शीट, असेट्स, रुपीज लायबिलिटी. ओके, चला सगळ्यात अगोदर सुरुवातीला आयटम काय सांगितलं बेटा, त्यांनी सांगितलं आहे कॅपिटल. कॅपिटल कुठे लिहिणार आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. अगदी पूर्वीपासून आता इथेच करायचं आहे. कॅपिटल किती सांगितलं आहे, 25,000, 25,000 रुपये. नेक्स्ट पुढं काय सांगितलं बेटा, ड्रॉइंग म्हणलं आहे. ड्रॉइंग काय करत असतो आपण, ऑलवेज कॅपिटलमधून लेस करतो. लेस करा, लेस ड्रॉइंग्स. किती सांगितलं आहे, ड्रॉइंग 5,000 रुपये. मायनस करा 5,000, 25मधून 5 गेले, राहिले 20,000. नेक्स्ट त्याच्यानंतर फर्निचर सांगितलं आहे. फर्निचर काय आहे, असेट आहे, असेट बाजूला लिहा फर्निचर. आणि ॲडजस्टमेंट आहे म्हणून याची अमाऊंट आपण इनर बाजूला लिहूया 10,000. डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर झालं. रेंट, सॅलरी, स्टेशनरी अँड पोस्टेज हे काय आहेत, एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस सगळे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला लिहा. पहिला टू रेंट, अमाऊंट आहे रेंटची 2,000. त्याच्यानंतर सॅलरी सांगितले, सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे. टू सॅलरी, अमाऊंट सांगितले सॅलरीची 4,000, ॲडजस्टमेंट आहे म्हणून आपण इनरला लिहिलं. नेक्स्ट आहे बेटा स्टेशनरी, प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच स्टेशनरी. किती लिहिणार, स्टेशनरीची अमाऊंट 1,000, 1,000. त्याच्यानंतर आहे पोस्टेजसुद्धा एक्सपेन्सेस आहे, डेबिटलाच लिहा. प्रॉफिट लॉसच्या पोस्टेजची अमाऊंट किती आहे, पोस्टेज 500 रुपये, 500 रुपीज. त्याच्यानंतर आहे क्लायंट फॉर कॉस्ट. याचे 3 इफेक्ट होतात. हाताला चिमटा काढा आणि परफेक्ट लक्षात ठेवा, क्लायंट फॉर कॉस्टचे 3 इफेक्ट होणार आहेत प्रत्येक क्वेश्चनमध्ये. एक इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा,
क्लायंट्स फॉर कॉस्ट पहिला इफेक्ट म्हणून लिहितो मी असं, फर्स्ट इफेक्ट. किती आहे क्लायंट फॉर कॉस्ट? अमाऊंट सांगा. क्लायंट फॉर कॉस्टची आहे 3,800 रुपये. 3,800, 3,800. दुसरा इफेक्ट, एवढीच फीस आपण रिझर्व करून ठेवली म्हणून ही फीस क्लायंटकडून भेटणारी असते, त्याच्यामुळं क्लायंटवर सूट किंवा दावा दाखल करता येत नाही फीस परत द्या म्हणून. तेवढ्याच किमतीचा सॉलिसिटर काय करतो, रिझर्व करून ठेवतो. याचा दुसरा इफेक्ट सेम तिथंच द्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. रिझर्व फॉर क्लायंट कॉस्ट आहे दुसरा इफेक्ट. अमाऊंट हीच 3,800. आणि तिसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिझर्व फॉर क्लायंट कॉस्ट. थर्ड इफेक्ट, तिसरा इफेक्ट 3,800. लक्षात आले इफेक्ट. काय केलं क्लायंट कॉस्टचा पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला 3,800. दुसरा इफेक्ट रिझर्व फॉर क्लायंट कॉस्ट म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तर तिसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. एवढंच नवीन आहे, बाकी काहीही नाही याच्यामध्ये. नेक्स्ट क्लायंट फॉर कॉस्ट झाल्यानंतर क्लायंट फॉर डिस्बर्समेंट आहे. हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या. क्लायंट्स फॉर डिस्बर्समेंट, क्लायंट फॉर डिस्बर्समेंट अमाऊंट आहे 2,100. एकच इफेक्ट. नेक्स्ट क्लायंट फॉर डिस्बर्समेंट झाल्यानंतर लॉ बुक्स आहे. लॉ बुक्ससुद्धा म्हणजे असेटच आहे, असेटलाच घ्या. लॉ बुक्स किती आहे त्याचे लॉ बुक्स? 5,100 इनर बाजूला, कारण डेप्रिशिएशन आहे याच्यावरती. नेक्स्ट आहे कॅश इन प्रॉफिट कॉस्ट. नेक्स्ट आहे प्रॉफिट कॉस्ट. प्रॉफिट कॉस्ट म्हणजे फीस रिसिव्ड फ्रॉम क्लायंट बाय प्रॉफिट कॉस्ट ब्रॅकेटमध्ये फीस रिसिव्ड. इन्कम आहे म्हणून क्रेडिट साईडला किती? 20,000, 20,000 रुपये. हे बघा इथं, म्हणजे पुन्हा तुम्हाला लक्षात राहील. लॉ बुक्सच्या खाली प्रॉफिट कॉस्ट 20,000. ओके, ॲज इट इज 20,000. इन्कम आहे, फीस रिसिव्ड फ्रॉम क्लायंट आहे, आपण लिहून टाकूया प्रॉफिट लॉसच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठे लिहिणार? कॅश इन हँड आपल्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कॅश इन हँड किती आहे कॅश इन हँडची अमाऊंट? कॅश इन हँडची अमाऊंट सांगितले त्यांनी आपल्याला 1,200, 1,200. नेक्स्ट 1,200 झालं कॅश इन हँड. त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक क्लायंटच्या वतीनं. ॲज इट इजला कॅश ॲट बँक ब्रॅकेटमध्ये क्लायंट असेटच आहे. किती? 3,100, 3,100. आणि कॅश ॲट बँक ऑफिस हे सुद्धा असेट आहे, असेटलाच लिहा. कॅश ॲट बँक ब्रॅकेटमध्ये ऑफिस किती? 7,200, 7,200. संपलं. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. काहीतरी आहे का याच्यामध्ये? चला, ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1, सॅलरी आउटस्टँडिंग ₹200. सॅलरी आउटस्टँडिंग आहे. काय करणार बेटा? सॅलरी आउटस्टँडिंग आहे तर सॅलरीमध्ये ॲड करा. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे? 200 रुपये. ॲड केली 4,000 प्लस हे 200, 4,200 आउटरला. आणि दुसरा इफेक्ट कुठं? हे आउटस्टँडिंग आहे, फ्युचरमध्ये कधी ना कधी द्यावं लागतं म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. काय तर आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी किती रुपये आहे? आउटस्टँडिंग सॅलरी 200 रुपये आहे. 200 रुपये लिहिले. शेवटी सांगितलं आहे डेप्रिशिएशन चार्ज करा. फर्निचरवरती 5% आणि लॉ बुक्स. अरे आपण लॉ बुक्सला जागा सोडली नाही, खाली घेऊया ते लॉ बुक्स. लॉ बुक्स 5,100. ओके, आता जागा नाही म्हणून मी इथं खाली लिहितो आहे. याच्यावरती 5% म्हणलं लेस 5% डेप्रिशिएशन काढा.
डेप्रिशिएशन जर 5% काढलं तर 500 रुपये येऊन जाईल 10,000च्या 5%, आणि हे 500 रुपये वजा करा, आउटला येईल 9,500. त्याच्यानंतर लॉ बुक्सवरती डेप्रिशिएशन 10% लेस करा म्हणते, 10% डेप्रिशिएशन येऊन जाईल 510 रुपये. किती येऊन जाईल? 510. वजा करा 510, 5,100 वजा 510 जर केलं तर अमाऊंट येईल 4,590. 4,590 आली अमाऊंट. हे दोन्ही डेप्रिशिएशन हे आणि हे उचलायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सेकंड इफेक्ट द्यायचा त्याचा, टू डेप्रिशिएशन ऑन. कशावरती आहे बेटा हे डेप्रिशिएशन? पहिलं आहे फर्निचरवरती, किती? 500 रुपये, आणि दुसरं आहे लॉ बुकवरती 510. अशी एकंदरीत दोघांची बेरीज 1,010 रुपये येऊन जाईल. संपलं. चला तर आता काय करायचं आहे? टोटलिंग करायचे. या ठिकाणी आपल्याला टोटल करा. क्रेडिट साईडमधून डेबिट साईड मायनस करूया. क्रेडिट साईड जर काढली तर येऊन जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची 20,000, 20,000 रुपये. याच्यामधून डेबिट साईड जेवढी आहे, डेबिट साईड मायनस करा. नेट प्रॉफिट किती शिल्लक राहतो सांगा? 2 नेट प्रॉफिट. जर कॅल्क्युलेट केला बाळांनो तर येऊन जाईल नेट प्रॉफिट तुमचा 7,490. किती? 7,490, 7,490. हा आलेला नेट प्रॉफिट उचलायचा आणि कुठे टाकायचा? बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये ॲड करायचा तो. प्लस नेट प्रॉफिट किती आहे? 7,490. 7,490. बेरीज करा, 27,490 येईल. 27,490. आता टोटल करा, दोन्ही साईडची टॅली होते का बघा. इकडची जर टोटल केली तुम्ही तर 31,490 येईल, आणि इकडची सुद्धा 31,490. बघा बरं किती सोपा क्वेश्चन होता. काहीतरी अवघड आहे का याच्यामध्ये? फक्त हा वाला आयटम 3 इफेक्टचा, क्लायंट फॉर कॉस्ट 1, क्लायंट फॉर कॉस्ट लायबिलिटी, आणि क्लायंट फॉर कॉस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हेच लक्षात ठेवा. ठीक आहे. चला नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू नवीन क्वेश्चन घेऊन. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.